तर हॅलो व्हॉट्सअप गाईस, तर आज आपण बनवणार आहे तिळगुळाची वडी. तर यासाठी आपण पहिले घेणारे तीळ कढईत टाकायचे आणि मस्त मंद आचेवर भाजून घ्यायसाठी आपण भाजून घ्यायचे. आधी मस्त हळूहळू भाजू द्यायचे, काही घाई नाही आपल्याला. तुम्हाला माहितीच आहे, संक्रांतच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी केलं तरी लय होतं. ते मस्त पाहू शकते आपण इथं मस्त भाजून घेऊ राहिलो आहे. तर आपण पाहू शकते आता तीळ असे भाजल्यानंतर ते जरा डार्क झाले पाहिजे. तर इथं आपण घेतलं 1 वाटी तेल, 1 वाटी गूळ आणि 1 चमचा तूप. तर हे आपल्याला ना हे पाहू शकते, हे इन्ग्रेडियंट आहे. आपण हे कढईत टाकायचं. आता त्यासाठी आपण सगळ्यात पहिले गूळ घ्यायचा आणि कढईत टाकायचा आणि तो मस्त वितळून घ्यायचा. हे पाहू शकते तुम्ही, मस्त त्याचा पाक टाईप करून घ्यायचा गुळाचा. त्याला मस्त हलवून घ्यायचं, कारण त्याच्यातले बबल राहिले नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहू शकते, तर इथं आपण घेतलेलं आहे. तर आपण टेस्ट करणारे पाकाचं, जर का आपण हे पाक याच्यात 1 थेंब टाकलं त्याची गिठोळी झाली म्हणजे आपला पाक एकदम बरोबर बनलेला आहे. हे पाहू शकते, हे पाणी घेतलं आपण त्या वाटीत आणि एकदम मस्त बनलं त्याचं. हे पाहू शकते, हे असं बनलं की म्हणजे आपलं एकदम परफेक्ट झालं. हे पाहू शकते तुम्ही, एकदम मऊ मऊ लागायला पाहिजे. मग हे असं झालं की समजून घ्यायचं की आपला गुळाचा पाक बरोबर बनला आहे. तर हे आपण इथं पाक परत हलवून घेऊ थोडाफार, कसं की हे होईल. मग इथं आपण एका साईडला पोळपाटाला मस्त तूप लावून घ्यायचं. ही माझी आदूस पादूस बहीण लवू राहील त्याला. तर हे तर तिळ आहे आणि तर गुळ आहे. तर आता हे तिळ याच्या गुळामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. हे पाहू शकते आपण मस्त याच्यात टाकले ना, आता मिक्स करून राहिलो. ते एकदम नीट व्यवस्थित मिक्स करायची की ते याच्यातनं पूर्ण हे झाले पाहिजे, काय मिक्स झाले पाहिजे. मग याच्यात आपण पाटाला तूप याच्यासाठी लावतो कारण ते चिटकणार नाही खाली जेव्हा आपण याच्यावर टाकू तेव्हा. मग पाहू शकतो मस्त मिक्स करून घ्यायचं. पाहून असं भारी वाटत राहील. मग एकदम कडक बिडक वाड्या झालं का मस्त वाटन ते. हे पाहू शकतो तुम्ही, आपण इथं मस्त बनवून झालं आहे ते आता. तर आता आपण थोड्याच वेळात त्याला पोळपाटावर टाकायचं आणि मस्त हे करून घ्यायचं. तर आपण हे पोळपाटावर थोडं टाकलं आहे. आता ते थोडा वेळ गार होऊन द्यायचं. गार म्हणजे की असं थोडं काय म्हणतात त्याला, नॉर्मली थोडं कडक होऊन द्यायचं. मग कडक झाल्यावर आपण ते लाटून घेऊ शकतो. मग हे पाहू शकतो तुम्ही काय मस्त चाललं इथं. तर इथं नंतर आपण लाटून घ्यायचं आहे ते मस्त. जेवढं जाड किंवा पातळ लागते आपल्याला त्याप्रमाणे आपण लाटून घ्यायचं. मग ते सेट व्हायला ठेवून द्यायचं. मग ते मस्त कडक झालं की आपण आधी स्लाइसेस मारायचे आणि मग नंतर कडक झालं की मग ते पूर्ण हे होऊन जातं. हे पाहू शकते आपण चमच्यानी, नाही ते असं हे जे भेटतं ते पिझ्झा कटरने आपण हे करून घ्यायचं. नाही चाकूने केलं तरी चालेल. जेव्हा ते गरम असलं तेव्हा, नरम असलं तेव्हाच आपण हे स्लाइसेस मारून घ्यायचे. कडक झाले त्या स्लाइसेस होणार नाही. एका जणाला अशी एवढी मोठी हे दिली तर ते चांगलं लागणार नाही आणि त्याची शेप भारी असली तरच ते काय खाल्ल्यासारखं वाटन. हे पाहू शकते मस्त आपण इथे हे करून घ्यायचं आहे. माझी मामा म्हणजे मम्मी नाही लई हे करती, मी मामाच म्हणतो तिला. खूप डेडिकेटिंग आहे ती, एकदम मेहनती पण आहे. तिच्यावर जाऊन पण तिच्या मासूमियतवर जाऊन नका तिला डेंजर पण त्याच्याहून जास्त. पण जाऊ द्या, काही का असं नाही. हे पाहू शकते तुम्ही मस्त इथं स्लाइसेस करून घेतले. मग आता त्या मोकळ्या करायच्या आणि सेट व्हायला ठेवून द्यायच्या. हे पाहू शकते मस्त असं शेपमध्ये कापलं आहे ते आपण तूप लावून. हे पाहू शकते. मग आपण हे चाललंय, आपण त्या वड्या काढून घेऊ राहिलो. मस्त अशा मोकळ्या करून घ्यायच्या, भारी लागतं मग त्या. तर ह्या आपल्या इथं आता वड्या झाल्याचे हे पाहू शकतो तुम्ही मस्त. माझ्या मम्मीने फुलांमध्ये डेकोरेट केले. मला हे फुलांमध्ये डेकोरेट करायचं काय म्हणायचं काय होतं तिला. पण ही मग माझी मम्मी चालली वडी घेऊन माझ्या आजीला किंवा बहिणीने दिली, आजीला दिली. हीच आमची या घरातली ग्रँड मास्टर, जी दिसायला साधीसुधी पण लय डेंजर आहे ती. चेहऱ्यावर जाऊ नका, ही माझी बहीण एकदम नाटकी. माझी आजी तर एकदम